हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. आज मी झणझणीत असा घोळ माशाचा रस्सा केला होता. रस्सा एकदम छान टेस्टी झालेला होता. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो घोळ मासा घेतलेला आहे. तो एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा. सगळी घाण काढून घ्यायची त्याची. तुम्ही बघू शकता किती छान असा मासा आहे. त्यामध्ये अजिबात जास्त काटे बिलकुल नाही आहेत. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. अर्धा चमचा हळद टाकून घेते. 1 चमचा धनेपूड पण टाकून घेते आणि थोडासा लिंबू पिळून घेते. एक अर्धा चमचाचा अंदाज लिंबू पिळून घेतलेला आहे मी. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं आणि आपण फोडणीची तयारी करू. तोपर्यंत मस्त असं लिंबू मीठ माशाला छानपैकी लागू होतं. 10 ते 15 मिनटं असंच लावून ठेवून द्यायचं. तर आपण याचं वाटण करून घेऊया. वाटण करण्यासाठी इथे मी 1 कांदा 1 टोमॅटो घेतलेला आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं साईडला आणि सुकं खोबरं पण घेतलेलं आहे, ते भाजून घेतलेलं आहे. आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व आपण वाटण करून घेऊया. मिक्सरला आपण याचं वाटण करून घेणार आहोत. अद्रक लसूण टाकून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हिरवी मिरची पण टाकून घेते. आता त्यामध्ये आपलं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं पण त्यामध्येच टाकून घेते. सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी कांदा पण टाकून घेते. आता त्यामध्ये कोथिंबीर पण शेवटी टाकून घेते आणि हे सर्व वाटण मिक्सरला फिरवून घेते. एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं, म्हणजे आपला रस्सा एकदम छान असा होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हिरवंगार असं वाटण झालेलं आहे. आता हे वाटण आपण साईडला ठेवून देऊया आणि टोमॅटो सेपरेट काढून घेऊया. टोमॅटो पण मिक्सरला काढून एकदम बारीक घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं टोमॅटो पण मी बारीक करून घेतले. आता हे सर्व आपण साईडला ठेवून देऊया. आपले मासे कढईतले आहेत ते प्लेटमध्ये काढून घेते, कारण की ह्याच कढईत मला भाजी पण करून घ्यायची. कढई धुवून घेतली, गॅसवर ठेवली. आता गरम झाले कढई, त्यामध्ये थोडंसं जास्त तेल ओतून घेते. 2 चमचे तेल ओतून घेतले. तेल गरम झालं की त्यामध्ये मी थोडंसं लसूण वाटलेलं टाकून घेते. तेल गरम होत आले. आता त्यामध्ये मी लसूण टाकून घेते. लसूण आता तेलामध्ये छान असं तळत आलेलं आहे. त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊया. आता आपलं वाटण थोडं थोडं छान शिजत आले. त्यामध्ये टोमॅटोची प्युरी आहे ते पण टाकून घेते. आता मस्तपैकी चांगलं वाटणाला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं वाटण. आपलं वाटण छानपैकी तेलामध्ये मिक्स झालंय. तेल पण थोडं थोडं सुटत आहे. आता त्यामध्ये 1 चमचा काळं तिखट टाकून घेतलं. 1 चमचा लाल तिखट पण टाकून घेतले. 1 चमचा धनिया पावडर टाकून घेतले. अर्धा चमचा हळद पण टाकून घेतली. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रेसिपी किती सोपी आणि सुंदर आहे. आणि ही रेसिपी कधीही कशीही करू शकतो.
आणि अशी जर रेसिपी केली तर मासे एकच नंबर होतात. आता छानपैकी वाटणाला ना तेल सुटू द्या, त्याला छानपैकी तळू द्या चांगली आपली ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्ही मस्त झालेली आहे, बारीक एकदम, आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे. गरम मसाला नसेल तर फिश करी मसाला पण टाकून घेऊ शकतो आपण. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना गरम पाणी ओतायचं, म्हणजे भाजीला थंड पाणी अजिबात ओतायचं नाही. गरम पाणी ओतले की भाजी एकदम टेस्टी होते. आता तुम्ही बघू शकता मसाला किती सुंदर असा तळत आलेला आहे तेलामध्ये छानपैकी. आता यामध्ये मी पाणी ओतून घेते. अर्धा किलो माशासाठी मी इथे 2 ग्लास पाणी ओतणार आहे, म्हणजे व्यवस्थित मासा पण शिजला जाईल आणि आपल्याला रस्सा पण छानपैकी भेटेल. तुम्ही बघू शकता एकदम रस्सा मस्त होत आहे. आता याला चांगलं शिजवलं ना मस्तपैकी याला तेल फुटतं आणि मस्तपैकी रस्स्याला कड येते. मी ना सुरुवातीला रस्सा चांगला शिजवून घेते. इथे मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता छानपैकी रस्सा चांगला गरम झाला ना, सुरुवातीलाच गरम आहे, गरम पाणी ओतल्यामुळे, त्यामुळे काही टेन्शन नाही. यामध्ये कोकम पण टाकून घेतले. आता याला छानपैकी उकळी फुटले रश्श्याला, तर आता यामध्ये मासे टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता घोळ मासे मस्तपैकी मुरले आहेत. त्यामध्ये मीठ लिंबू टाकलेलं आहे, त्यामुळे रस्सा पण आपला मस्तपैकी आंबट लागतो. आंबट तिखट असा रस्सा खूप छान होतो. आणि कोकम टाकल्यामुळे पण टेस्ट पण खूप छान येते. कोकममुळे पण, कोकम नसेल तर यामध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकता. माशाला ना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात मासे लगेच शिजून जातात. त्यामुळे सुरुवातीला रस्सा चांगला शिजू द्यायचा आणि मग थोडेसे मासे टाकून मग चांगलं शिजू द्यायचा. आता तुम्ही बघू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे. सुरुवातीला वाटत नव्हतं याला तेल सुटेल, पण मस्तपैकी असं शिजवून घेतला ना तर रस्स्याला तेल पण सुटतं आणि रस्सा पण छान होतो. पंधरा ते 20 मिनिटं झालेत. आता आपला रस्सा शिजलेला तर आहेच रस्सा, पण मासे पण शिजलेत, तुम्हाला मी दाखवले. आता मस्तपैकी आपली घोळची माशाची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे गॅस बंद करून घेते. यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली. मस्तपैकी आपला घोळ माशाचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.